आता आपण पाहिलं असेल मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, त्याच्यानंतर झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने ह्या दोन्ही पक्षांना आघाडी दिलेली आहे. आपल्या पूर्ण लक्षात असेल. आणि मागच्या वेळेला आपण मुलाखती त्यावेळेला घेतली होती. त्यामुळे का नको आज म्हणजे भारतीय जनता पक्षाने दावा का ना करावा, कारण की दोन्ही वेळेला आमची मदत झालेली आहे. लोकसभेला तुमचा खासदार आहेत, विधानसभेला आमदार आहेत. या वेळेला नगराध्यक्ष भाजपला का नको म्हणून आम्ही दावा करतोय. आणि दोन्ही वेळेचं जे मताधिक्य आहे हे आपल्या नजरेत आहे. त्यामुळे आमचा दावा हा अगदी बरोबर आहे, म्हणून आम्ही आज दावा करतो. आगामी होऊ घातलेल्या या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीची आणि इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि आमच्या वरिष्ठांची एकच प्रामाणिक अशी इच्छा आहे की जी बकाळ अवस्था नगरपालिकेची केलेली आहे, खोपोली शहराची केलेली आहे, एकेकाली सर्वात श्रीमंत नगरपालिका आपली गणली जात होती आणि आता कुठल्या अवस्थेमध्ये ती नगरपालिका नेऊन ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करायचा असेल तर खोपोलीसाठी नवीन चेहरा पाहिजे. आणि वरती जर केंद्रात आणि राज्यात याची सत्ता असेल भाजपाची, तर इथेही भाजपाची सत्ता असेल तरच विकासात्मक कामं होऊ शकतात. एवढीच आमची प्रामाणिक सर्व कार्यकर्त्यांची आणि वरिष्ठांची पण एक भावना आहे. दिल्लीमध्ये पण बीजेपीचे सरकार आहे व महाराष्ट्रातून सुद्धा बीजेपीचं सरकार आहे. पण जो फंड जो पाहिजे, निधी पाहिजे, हे दोन्ही पक्ष वर असल्यामुळे खोपोलीला निधी प्रमाणे येऊन जाईल आणि आपण गावाचा विकास करता येईल ह्याच्यामुळे बीजेपी पक्ष आल्यामुळे. आतापर्यंत आपण दिलेला अहवाल आपण त्यांनी ऐशून शेती दिलेला असेल, आपल्या लक्षात असेलच. पण त्याप्रमाणे आता प्रत्येक वार्डामधून अतिशय शांततापूर्वक प्रत्येक उमेदवाराची मधले त्याची म्हणजे हे करून की बाबा हा खरोखर कॅपेबल आहे का या निवडणुकीसाठी, अशी परीक्षण करूनच प्रत्येकाची उमेदवारी इथं त्याप्रमाणे वरिष्ठांना सादर केलेली आहे यशवंत शेट्टी. जसे आज ते म्हटल्याप्रमाणे 31 वार्डामध्ये त्याप्रमाणे प्रत्येक उमेदवार हा कसा जिंकून येईल ह्या पद्धतीने छाननी करूनच तसा अहवाल वरिष्ठांना सादर केलेला आहे. स्वभाव लढण्याची तशी तयारी पूर्ण आहे.